हाजी अली दर्ग्यात महिलांना असणारी प्रवेशबंदी हायकोर्टानं उठवली आहे, पण आपल्याच आदेशाला मुंबई उच्च न्यायालयानं प्रतिवादींना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 6 आठवड्यांची स्थगिती दिली आहे। म्हणजेच महिलांवरची प्रवेशबंदी उठली असली तरी लगेच हाजी अलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळणार नाहीये। सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल त्यावर हाजी अली दर्ग्याची दारं महिलांसाठी खुली होणार की नाही ते ठरणार आहे। शेतकऱ्यांचा कांदा प्रति किलोग्राम 5 पैसे एवढ्या कवडीमोल दरानं विकला जातो आणि त्यामुळे कांदा उत्पादकांचे लाखो रुपयांचं नुकसान होतं। याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक युवती काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कांदा फेको आंदोलन केलं। दरम्यान कांद्याला प्रति कट्ट्याला 500 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। 5 पैसे किलो दरानं गेलेला कांदा हा खराब आणि सडका असल्याचं स्पष्टीकरण देणाऱ्या मंत्र्यांना शेतकऱ्यांनी चांगलंच खडसावलंय। पणन मंत्री सुभाष देशमुख, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी कधी आमच्या कांद्याच्या चाळी पहा आणि आमचा कांदा सडलेला होता का, चांगला होता त्याची खात्री पाहणी करूनच घ्या असं आव्हान शेतकऱ्यांनी केलंय। कांद्याला सरकारने 2000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे आणि अशा प्रकारे सरकार शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करताय, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करताय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे शेतकरी संघटनेचे लोक आता मंत्री झाले, त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडलेला आहे। दुर्दैवाने सरकार शेतकरी विरोधी धोरण घेत आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहे, हे अनेक वेळा स्पष्ट झालेलं आहे। पीक कर्जाचं व्याज जसं 12% घटवून 0% आणलं, तसंच फळबाग कर्जही सध्याच्या 6% घटवून आणखी कमी करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे। राज्यामध्ये निर्यातभिमुख फळबाग धोरण आखण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली। पुण्यामध्ये आयोजित द्राक्ष बागायतदार मेळाव्यामध्ये ते बोलत होते। अकोला शहरामध्ये सध्या चोरांच्या घटनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि आता हे लोण ग्रामीण भागात सुद्धा पसरलेलं आहे। कुटासा गावामध्ये तर चोरट्यांनी अर्धा एकर शेतातल्या मुगाचं पीकच चोरून दिले। शेतकरी कुशल भगत यांच्या शेतातलं हे पीक चोरट्यांनी चोरलं आणि या प्रकरणी दहीहंडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा अदखलपात्र गुन्हा नोंदवला। संपूर्ण भंडारा जिल्ह्यातले शेतकरी पावसाअभावी अडचणीत सापडल्या। अशावेळी इथली धानाची शेती जगवण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटना पुढे सरसावली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची पेरणी झाली, मात्र गेल्या 20 दिवसांपासून पावसाने या भागामध्ये पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातल्या धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय आणि अशावेळी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे ती आझाद किसान शेतकरी संघटना। त्यांनी वितरिकेतले अडथळे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्याचं मोफत काम सुरू केलं आहे। सातारा जिल्ह्यातल्या वाई हत्याकांडात नवीन माहिती समोर आली आहे। डॉक्टर संतोष पोळनं पैसे आणि सोन्यासाठी 6 जणांचा बळी घेतल्याचं तपासात पुढे आलंय। महत्त्वाचं म्हणजे याच प्रकरणात धुळ्यामधले एक डॉक्टर बेपत्ता झाल्याचीही तक्रार नोंदवण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिकेतल्या शाळेमध्ये 5वीत शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर सुरक्षा रक्षकानंच बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। आरोपी विकास चव्हाण यानं या दोघी मुलींना अश्लील चित्रफित दाखवून दोघींवर बलात्काराचा प्रयत्न केला। चव्हाण याला ठाण्यामधल्या कोपरी पोलिसांनी अटक केली आहे। दक्षिण गडचिरोलीमधल्या सततच्या वाळू तस्करीच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी ASR नाईक स्वतः वाळू तस्करी रोखण्यासाठी मैदानात उतरले। सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी टेकडा वाळू घाटावरून निघालेल्या वाळूने भरलेल्या 5 ट्रकचा पाठलाग केला। हे ट्रक थांबवून त्यांची कागदपत्रे तपासली आणि अधिकाऱ्यांना बोलावून ते 5 ट्रक दंड ठोठावून जप्त केले। यवतमाळच्या सेंदूर सनी गावामध्ये शेतकरी पितापुत्रानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर या शेतकऱ्याला कर्ज पुनर्गठनाचा लाभ मिळाला नसल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण आणि या प्रकरणी कोणावर कारवाई होणार असे प्रश्न उपस्थित झालेत। कर्जासाठी दलालांचा फेरा पडला, मात्र ढिम्म प्रशासनानं कुठेही कारवाई केल्याचं दिसलं नाही।
नाशिकनंतर मैत्री कंपनीतल्या घोटाळ्याचे झटके धुळे जिल्ह्यातल्या गुंतवणूकदारांना सुद्धा बसू लागले. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मैत्री ग्रुपच्या प्रमुख वर्षा सतपाळकर आणि जनार्दन परुळेकर यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. धुळे शहरातल्या नाना पाटील यांनी मैत्री ग्रुपमध्ये गुंतवणूक केली होती, मात्र मुदत पूर्ण होऊन सुद्धा नाना पाटील यांना कंपनीनं पैशांची परतफेड केली नाही. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याकरता कुटुंब नियोजन कार्यक्रमावर सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतं. बुलडाणा जिल्ह्यामध्ये शारदा भिवटे तपासणी करून घेण्याकरता जानेवारी महिन्यात संग्रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या. त्यावेळी त्या 1.5 महिन्यांच्या गर्भवती होत्या. मात्र संग्रामपूर आरोग्य केंद्रात त्या डॉक्टरांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या संख्येचं उद्दिष्ट गाठण्याकरता विना तपासणी शारदा भिवटे यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. पुणे जिल्ह्यातल्या विमानतळ राजगुरुनगरच्या सेजजवळच्या जागेत होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी याला विरोध केलाय. सुमारे 2000 एकर जागेत हा प्रकल्प प्रस्तावित असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या जागेचा अभ्यास करण्यासाठी टीम येणार आहे. मात्र याआधी ठरलेला परतावा द्या आणि मगच विमानतळ करा, अन्यथा हा डाव उधळून लावला जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. मेक इन इंडिया सप्ताहामध्ये भारतीय बनावटीचं पहिलं विमान सादर करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव या मराठी तरुणाची वाटचाल आता प्रत्यक्ष विमान निर्मितीच्या दिशेनं सुरू झाली आहे. या सगळ्या बाबतीमध्ये झी मीडियानं दाखवलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी अमोल यादव यांना विमान निर्मितीसाठी पालघर इथं जागा देऊ केली आहे. भारतीय बनावटीचं पहिलं विमान हे डिसेंबर 2017 पर्यंत उड्डाण करेल, अशा पद्धतीनं आता अमोल यादव यांनी काम सुरू केलं आहे. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आपलं स्वागत बुके नको तर बुक देऊन करा असं आवाहन सातारकरांना केलं होतं आणि त्याला सातारकरांनी उदंड प्रतिसाद देत तब्बल 7000 पुस्तकं गडचिरोली जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी दिली आहेत आणि त्याला सुद्धा सातारकरांनी चांगला प्रतिसाद दिला. यामधून तब्बल 15 टेम्पो साहित्य अवघ्या 8 दिवसात जमा झालं. साताऱ्यातल्या युवा सेनेनं यासाठी पुढाकार घेतला होता. कल्याण रेल्वे स्थानकाचा स्कायवॉक फेरीवाले मुक्त करावा या मागणीकरता मनसेनं बेमुदत उपोषणाचा हत्यार उपसलं. या स्कायवॉकवरून फेरीवाल्यांना हटवण्याच्या मागणी कित्येक दिवसांपासून होती, मात्र त्यावर प्रशासन काही कारवाई करत नसल्यानं मनसेनं हे पाऊल उचललं. या प्रश्नावर मनसेनं नागरिकांच्या सह्यांची मोहीम सुरू केली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या वाहनांना टोलमुक्त प्रवास करता यावा यासाठी स्वाभिमान संघटना आक्रमक झाली आणि त्याचाच एक भाग म्हणून स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खालापूर टोल नाक्यावर आंदोलन केलं. मराठी सिनेसृष्टीतला सर्वाधिक कमाई करणाऱ्या सैराट चित्रपटाच्या कॉपीराईटची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश नवी मुंबईतल्या पनवेल न्यायालयानं कामोठे पोलिसांना दिले आहेत. लेखक नवनाथ माने यांनी कॉपीराईट ऍक्ट अंतर्गत याबाबतची याचिका दाखल केली होती आणि या प्रकरणी 30 सप्टेंबरपर्यंत पोलिसांना आपला अहवाल न्यायालयाला सादर करायचा आहे. आता एकही रुपयाजवळ न बाळगता सर्व व्यवहार करता येणं शक्य होणार आहे. त्यासाठीची नवी प्रणाली नुकतीच सुरू करण्यात आली. या नव्या डिजिटल बँकिंगमुळे प्रवास, बाजारहाट, बिल भरणं, मोबाईल रिचार्ज अशी सर्व कामं करता येणं शक्य होणार आहे. रिझर्व्ह बँकेतनं देशातल्या 21 बँकांना नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPPCIच्या माध्यमातून युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPIच्या कार्यान्वयाला मंजुरी दिली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.